I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Friends, today we are going to learn one more important grammatical topic, and that is how to frame WH type question. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin. How to frame WH type question. मित्रांनो, चला तर आपण सुरुवात करूया की दिलेल्या वाक्यावरती WH टाइप प्रश्न कशा प्रकारे बनवायचा. दिस ग्रॅमॅटिकल टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातोय. तर मी इथे काही हे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत, आणखीन 2 एक्झाम्पल्स देईन. हे 4-5 एक्झाम्पल तुम्ही काळजीपूर्वक बघितलात की मी कशा प्रकारे सोडून देतोय, तर हा टॉपिक तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल. पण स्टेप बाय स्टेप, स्टार्ट टू एंडपर्यंत बघावं लागेल. मध्येच तुम्ही सोडून दिलात तर हे कळणार नाही, कारण ग्रामरमध्ये काय आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर व्यवस्थितपणे तो तुम्हाला समजू शकतो. ओके, प्रथम आपण हे बघूया की प्रश्न कसा विचारला जातो. हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन गिवन सेंटेन्स. एक्झाममध्ये काय होतं की एखादं वाक्य दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी आर लिव्हिंग इन मुंबई. ओके, आणि ते मुंबईला अंडरलाईन केलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल फ्रेम. फ्रेम म्हणजे तयार करा, मेक, बनवा. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे काय, जो अंडरलाईन केलेला भाग आहे ते उत्तर म्हणून येण्यासाठी या वाक्यावरती एक प्रश्न तयार करा. परत एकदा का, फ्रेम WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर म्हणजे दिलेल्या वाक्यावरती असा प्रश्न तयार करा की जे अंडरलाईन केलेला पार्ट आहे, भाग आहे, ते तुमचं उत्तर असेल. मग उत्तर काय लिहिणार हे बघा. ग्रामरमध्ये यू कॅन नॉट राईट द आन्सर बाय गेसिंग. अंदाज करून उत्तर कधी आपण लिहू शकत नाही ग्रामरमध्ये. थोडेसे जसं मॅथमॅटिक्स टाईप्स हे पण आहे. प्रॉपरली स्टेप बाय स्टेप गेलात, यू विल गेट द आन्सर. आता हे आन्सर काढण्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? फर्स्ट ऑफ ऑल, WH वर्ड्स ते कोणते आहेत ते मी लिहून देतो इथं. आणि त्या बेसिक गोष्टी म्हणजे वी शुड नो WH वर्ड्स. म्हणजे प्रश्न तयार होण्यासाठी जे शब्द असतात WH वर्ड्स ते आपल्याला माहिती पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट काय, हू कोण, हुम कोणाला, वेअर कोठे, वेन केव्हा, वाय का, विच कोणता, कोणते कोणत्या, हुज कोणाचा वगैरे, हाऊ कसा कसे, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती. दोन्हीचा अर्थ सेम आहे. हाऊ मेनी आणि हाऊ मचमध्ये डिफरन्स माहिती आहे. हाऊ मेनी किती म्हणजे त्याचा आन्सर वी कॅन काउंटेबल, म्हणजे ज्याचं आन्सर जे असणार आहे ते संख्येमध्ये मोजू शकतो. हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट इन दी क्लास. वर्गामध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत, 30, 40, 50 वी कॅन काउंट. आणि हाऊ मचचा अर्थ पण किती, पण वी कॅन, याचं जे आन्सर येणार आहे ते काउंट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, हाऊ मच एअर इज इन दिस क्लासरूम. या वर्गामध्ये किती हवा आहे, तेव्हा आपण हाऊ मच यूज करतो. ओके, सो दीज वर्ड्स, WH वर्ड्स वी शुड नो. हे WH वर्ड्स जे असतात ते आपल्याला माहिती पाहिजे. आणखीन बेसिक गोष्ट कोणती आपल्याला वी शुड नो माहिती पाहिजे ती म्हणजे हेल्पिंग वर्ड्स, सहाय्यकारी क्रियापदे. कोणती आहेत सहाय्यकारी क्रियापदे? ज्या प्रकारे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, ज्यांना टू बीची रूपं किंवा फॉर्म ऑफ टू बी म्हटलं जातं. तशाच प्रकारे कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, हे जे ऑक्झिलरी वर्ड्स किंवा हेल्पिंग वर्ड्स वी शुड नो, हे देखील माहिती पाहिजे. मग आम्ही काय म्हटलं, आपण बेसिक गोष्टी या WH वर्ड्स आणि हेल्पिंग वर्ड्स माहिती पाहिजे. आत्ता आन्सर, हाऊ टू फ्रेम द आन्सर, उत्तर कशा प्रकारे तयार करायचं त्याच्याकडे आपण जाऊया. पण तत्पूर्वी आन्सर काढण्यासाठी करेक्टली एक फॉर्म्युला इथे मी तुम्हाला देतो. आणि तो फॉर्म्युला असा आहे, एक सूत्र असं अशा प्रकारे असेल,
प्रथम WH वर्ड घ्या. ओके, देन हेल्पिंग वर्ब्स, देन सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, इतर शब्द आणि शेवटी क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला नीट लक्ष देऊन बघा काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड टेक WH वर्ड. प्रथम आपल्याला WH वर्ड घ्यायचा म्हणजे यापैकी घ्यायचा आहे. ओके, देन हेल्पिंग वर्ब, जसं आता मी म्हटल्याप्रमाणे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड आलं असेल तर. सब्जेक्ट त्या सेंटेन्समधला सब्जेक्ट करता, वर्ब क्रियापद, डॉट डॉट म्हणजे रिमेनिंग वर्ड्स का असतील तर, आणि ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू पुट क्वेश्चन मार्क. आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता आपण आन्सर एक्झाम्पलकडे येऊया. सपोज हे एक्झाम्पल दिलेलं आहे, वी आर लिव्हिंग इन मुंबई, आणि तुम्हाला याच्यावरती काय करायचं आहे, फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. इन मुंबई जो अंडरलाईन केलेला भाग आहे ते उत्तर म्हणून मिळण्यासाठी एक WH टाईप प्रश्न तयार करा. आता याच्यामध्ये पण हा फॉर्म्युला यूज करताना स्टेप बाय स्टेप जाऊया. फर्स्ट स्टेप, रीड द सेंटेन्स केअरफुली. प्रथम वाक्य काळजीपूर्वक वाचा. हे प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक आहेच. रीड केलं. नेक्स्ट स्टेप, ट्राय टू अंडरस्टँड इट्स मिनिंग करेक्टली. जे दिलेलं वाक्य आहे त्याचं मिनिंग जो आहे तुम्हाला तुमच्या मदर टंगमध्ये व्यवस्थित समजले की नाही ते बघा. उदाहरणार्थ काय, वी आर लिव्हिंग इन मुंबई. आम्ही मुंबईमध्ये राहत आहोत, राहत आहे. वी आर लिव्हिंग इन मुंबई, आम्ही मुंबईमध्ये राहत आहे. ठीक आहे. आता पहिला आपला WH वर्ड घ्यायचा आहे. नेमका कोणता घ्यायचा आहे, एक वर्ड घ्यावा लागेल ना, मग तो कोणता घ्यायचा. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सेंटेन्स पूर्ण रीड करायचं आहे, त्याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. फर्स्ट स्टेप आपण सेंटेन्स रीड केलं. सेकंड स्टेपमध्ये त्याचा मिनिंग समजून घेतला. मिनिंग काय आहे, वी आर लिव्हिंग इन मुंबई. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, WH वर्ड काढण्यासाठी जो अंडरलाईन केलेला भाग आहे ना त्याला सोडून फक्त वाचा, रीड करा आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करा. एक प्रश्न तयार होईल. वी आर लिव्हिंग, आम्ही राहत आहोत. काय राहत आहोत, व्हॉट, काय. उत्तर येईल मुंबई. आम्ही काय राहत आहोत, नाही. आम्ही राहत आहे, कोण, मुंबई येईल उत्तर, नाही. आम्ही राहत आहे, हुम, कोणाला, उत्तर येईल का, इन मुंबई, नाही. आम्ही राहत आहे, वेअर, कोठे, इन मुंबई. कोणतं सुटेबल वाटलं, कोठे राहत आहे, मुंबईमध्ये, म्हणजे आपला वर्ड भेटला वेअर. कळतंय वेअर शब्द कसा काढला तो, परत एकदा ऐका. सेंटेन्स केअरफुली रीड करायचं आहे, अर्थ समजावून घ्यायचा आहे आणि जो अंडरलाईन केलेला भाग आहे ना त्याला सोडून राहिलेला भाग रीड करायचा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करा. वी आर लिव्हिंग, आम्ही राहत आहे, कोठे, वेअर. WH वर्ड भेटला. ओके, देन आपल्याला काय करायचं, हेल्पिंग वर्ड. आता जो आपण प्रश्न तयार करणार आहे ना, फ्रेम क्वेश्चन, तो अंडरलाईन केलेला भाग सोडायचा विचारच करायचा नाही, तर याच्यावरतीच फक्त आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. मग हेल्पिंग वर्ब, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यापैकी एखादा हेल्पिंग वर्ब आलेला आहे की नाही तो चेक करायचा. आहे का, आलेला आहे का, आर आहे म्हणजे ते आर घेणार. ओके. फोर्थ स्टेप, त्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट आहे ते वी. नेक्स्ट वर्ब आहे लिव्हिंग. असेल तर घ्यायचा आहे, नसेल तर घ्यायचा नाहीये. लिव्हिंग आहे. देन इन मुंबई पण याला अंडरलाईन केलेलं आहे. अंडरलाईन केलेले शब्द परत आन्सर मध्ये घ्यायचे नाहीयेत, त्याच्यापुढे कुठले वर्ड्स नाहीयेत, म्हणजे इथे स्टॉप, लिव्हिंग पर्यंतच. मग एंडिंगला काय, क्वेश्चन मार्क. युअर आन्सर इज फ्रेम्ड. तुमचं उत्तर आता तयार झालेलं आहे. वेअर आर वी लिव्हिंग, आम्ही कुठे राहत आहोत.
आन्सर काय? वी आर लिव्हिंग इन मुंबई. असा प्रश्न तयार केला की ज्याचं उत्तर मुंबई आहे. आम्ही कुठे राहत आहे? मुंबईमध्ये. सेकंड एक्झाम्पल परत एकदा बघा. मुंबई इज क्राउडेड सिटी. आता कुठे अंडरलाईन केलेलं आहे? मुंबईला. आता या फॉर्म्युलाचा यूज करून आन्सर काढायचा. परत एकदा बघा. फर्स्ट काय घ्यायचं आहे? WH वर्ड. यापैकी WH वर्ड काढण्यासाठी मी काय सांगितले? फर्स्ट स्टेप, सेंटेन्स रीड करा, मिनिंग समजावून घ्या आणि अंडरलाईन केलेला भाग सोडून त्याच्यावरती प्रश्न तयार करा. बघूयात आपण. फर्स्ट स्टेप, मुंबई इज अ क्राउडेड सिटी. रीड केलं. सेकंड, त्याचा मिनिंग समजून घेतला. मुंबई इज अ क्राउडेड सिटी. मुंबई हे गर्दीचे शहर आहे. खूप गर्दी असलेलं शहर आहे. मिनिंग समजलं. थर्ड स्टेपमध्ये अंडरलाईन केलेला भाग सोडून फक्त वाचायचं. इज अ क्राउडेड सिटी. गर्दीचं शहर आहे. इज अ क्राउडेड सिटी. गर्दीचं शहर आहे. व्हॉट? काय? काय गर्दीचं शहर आहे? हु? कोण गर्दीचं शहर आहे? हुम? कोणाला? वेअर? कोठे? कोठे गर्दीचं शहर आहे? वेन? केव्हा? प्रश्न तयार. मुंबई उत्तर येते. वाय? का? का म्हटल्यानंतर कारण असेल. का म्हणजे प्लेस आहे. विच? कोणता? कोणते? कोणते शहर गर्दीचे आहे? उत्तर काय येईल? मुंबई. कळते आपण हा प्रश्न WH वर्ड कसा घेतला तो? कोणते शहर गर्दीचे आहे? मुंबई शहर गर्दीचे आहे. तर आपल्याला वर्ड भेटला विच. ओके. WH वर्ड. देन हेल्पिंग वर्ब. आता फक्त मुंबईला अंडरलाईन. याला सोडून आपण प्रश्न क्रिएट करतोय, बनवतोय. हेल्पिंग वर्ब आहे, इज आहे. बाकी वर्ड आहे तसं ठेवत जायचे. सब्जेक्ट ऑलरेडी त्याला अंडरलाईन केलेला आहे म्हणून तो घ्यायचा नाही. देन वर्ब. वर्ब काय आहे? क्राउडेड. वर्ब क्राउडेड. विच इज अ क्राउडेड सिटी. जस्ट यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. पण फॉर्म्युला यूज करताना मी आता सांगितलेल्या स्टेप्सनुसार जायचं आहे. अँड क्वेश्चन मार्क. विच इज अ क्राउडेड सिटी. कोणतेही शहर गर्दीचे आहे? मुंबई इज अ क्राउडेड सिटी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. राज कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. राजला अंडरलाईन केलेला आहे. WH क्वेश्चन आपल्याला बनवायचा आहे. राज अ बॉय. ओके. फॉर्म्युलानुसार फर्स्ट काय घ्यायचं? WH वर्ड यापैकी. आता तो वर्ड तयार करण्यासाठी अंडरलाईन केलेला भाग सोडून रीड करा. कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. व्हॉट? काय? राज येईल. हु? कोण? कोण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो? कोण? राज. कोण म्हणलं की व्यक्ती. उत्तर एखादं व्यक्तीच येणार आहे त्याचं उत्तर. मग ते व्यक्ती राज आहे. आपला वर्ड कोणता भेटला? WH वर्ड कोणता भेटला? हु. राईट. देन हेल्पिंग वर्ब. त्याच्यावरती आपण क्वेश्चन क्रिएट करतोय. कॅन इज अ हेल्पिंग वर्ब गिवन. हु कॅन. देन सब्जेक्टला ऑलरेडी अंडरलाईन केलेला आहे. त्यामुळे तो घेऊ शकत नाही. वर्ब. राहिलेले वर्ड्स पुढे आहे तसेच लिहा. हु कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. सो या प्रकारे बाय द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन फ्रेम WH क्वेश्चन. परंतु इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पण काही वेळा दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतो आणि तरी आपल्याला WH क्वेश्चन बनवायचा असतो. तर कशा प्रकारे बनवणार? त्याचे मी काही एक्झाम्पल देतो, ते आपण बघूया. ओके. आता हे एक्झाम्पल बघा. सेम एक्झाम्पल दिलेलं आहे, थोडा चेंज केला आहे. वी आर लिव्हिंग इन मुंबई. ते सेंटेन्स मी या प्रकारे. वी लिव्ह इन मुंबई. वी लिव्ह इन मुंबई. काय डिफरन्स आहे? आर लिव्हिंग, वी लिव्ह. म्हणजे यामध्ये या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद इथे नाही आहे.
आणि सपोज याला देखील इन मुंबईला अंडरलाईन केलेलं आहे आणि याचा आपल्याला आन्सर काढायचं आहे. अकॉर्डिंग टू दिस रूल WH वर्ड आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी सेंटेन्स रीड केलं, वी लिव्ह इन मुंबई, आम्ही मुंबईमध्ये राहतो. नेक्स्ट रीड केलं, वी लिव्ह, आम्ही राहतो कुठे, वेअर, वेअर भेटला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब नाहीये इथे. तुम्हाला मी हे देण्यापाठीमागे एकच कारण आहे की हे इफ द हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन हाऊ कॅन वी फ्रेम द WH क्वेश्चन. हेल्पिंग वर्ब नसेल तर मग प्रश्न तयार कसं करायचं याबद्दल हे 2-3 एक्झाम्पल देतोय. ओके, आता हेल्पिंग वर्ब तर नाही आणि हेल्पिंग वर्ब इज कंपल्सरी, ते कंपल्सरीच आहे. मग काय करायचं, इथे हेल्पिंग वर्ब दिले नाही, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड जे आता सांगितल्याप्रमाणे. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये हेल्पिंग वर्ब्स होते त्यामुळे आपल्याला इझी झालं. मग खूप इझी आहे हे देखील. इफ हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन दॅट टाइम वी कॅन यूज ॲज अ हेल्पिंग वर्ब अँड दीज वर्ड्स आर डू, डज अँड डीड. जर हेल्पिंग वर्ब नसतील तेव्हा आपण डू, डज किंवा डीडचा यूज करू शकतो. डू आणि डज प्रेझेंट टेन्समध्ये आणि डीड पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स असेल तर. इथे बघा, वेअर हेल्पिंग वर्ब नाही आहे तर या 3 पैकी डू आणि डज प्रेझेंट टेन्समध्ये. टेन्स कशावरून कळेल तुम्हाला, त्या वर्बवरून, क्रियापदावरून. वी लिव्ह, लिव्ह प्रेझेंट टेन्समध्ये आहे. डज कधी घेतो, त्या वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावलेला असेल, पुढे एस किंवा ES लावलेला असेल तर डज घेणार, नसेल तर डू. तर इथे आपण काय घेणार, प्रेझेंट टेन्समध्ये आहे लिव्ह, लिव्हचा पास्ट टेन्स लिव्ड पास्ट टेन्स होतो पण पास्ट टेन्समध्ये नाही आहे, प्रेझेंटमध्ये आहे आणि ते एस किंवा ES लावलेलं नाही म्हणून आपण काय घेणार, डू. वेअर डू हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट अकॉर्डिंग टू द. फक्त हेच करायचं हेल्पिंग वर्ब, बाकी सेम फॉर्म्युला यूज करू शकतो. वेअर डू वी लिव्ह. मी एकच सेंटेन्स परत परत दिलेला आहे का ते समजण्यासाठी. डू कधी वापरायचा आहे, डज कधी आणि डीड कधी याच्यासाठी. बाकी सेम मेथड याच्या अगोदर दिलेल्या एक्झाम्पल्स प्रमाणे. ओके, वेअर डू वी लिव्ह, आम्ही कुठे राहतो. नेक्स्ट एक्झाम्पल सेम, आर लिव्हिंग, इथे लिव्ह आहे ते लिव्ज आहे. समजा याला पण इन मुंबईला अंडरलाईन केलेलं आहे. वेअर शब्द येईल स्टार्टिंगला. आता काय घेणार, लिव्ज, इथे लिव्ह आहे ते लिव्ज आहे, एस लागलेला आहे म्हणून आपण काय घेणार, डज. WH वर्ड हेल्पिंग वर्ब डज घेतला, हेल्पिंग वर्ब नाही आहे प्रेझेंट टेन्समध्ये आणि वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावलेला आहे, डज. वेअर डज सब्जेक्ट वी. आणि इथे मात्र बघा, डज घेतल्यानंतर याचा जो एस किंवा ES लावलेला असेल तो काढून टाकायचे, तर मेन वर्ब लिहायचं आहे, मूळ क्रियापद. वेअर डज वी लिव्ह, आम्ही कुठे राहतो. सेम सेंटेन्स पास्ट फॉर्ममध्ये सिंपल पास्टमध्ये चेंज केलं. वी लिव्हड इन अ मुंबई, वी आर लिव्हिंग, वी लिव्ह, लिव्स, लिव्हड पास्ट टेन्समध्ये. सेम तीच मेथड आहे. कोणती, अगोदर WH वर्ड, जसं आता सेम सेंटेन्स असल्यामुळे वेअरच असणार आहे. ओके, वेअर हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नाही आहे, दिलेलं सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे, लिव्ड म्हणून काय घेणार, डीड. वेअर डीड, देन सब्जेक्ट वी, वेअर डीड वी लिव्ह. आता इथे पण लक्षात ठेवा, जसं आपण इथे डज घेतल्यानंतर एस काढून आपण मेन वर्ब घेतलेला आहे, तशा प्रकारे डीड लिहिल्यानंतर जो पास्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे पास्ट, त्याचं मेन वर्बमध्ये बदल करून लिहायचं, म्हणजे मूळ क्रियापद लिहायचं. लिव्हडचं डीड घेतल्यामुळे ते लिव्ह होईल. वेअर डीड वी लिव्ह. तर अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब दिल्यानंतर इझीच आहे, दिलेल्या मेथडनुसार जायचे. आणि हेल्पिंग वर्ब नसेल तर दॅट टाइम वी कॅन यूज डू, डज, डीड. तर परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो, एक्झाम्पल सोडवण्यासाठी मी आणखीन देईन. सो मेन इथे लक्षात ठेवायचं आहे, फ्रेम WH टाईप क्वेश्चन बनवण्यासाठी हे वर्ड्स आपल्याला माहिती पाहिजे. सिम्पल आहे. व्हॉट म्हणलं की काय, काय. हू म्हणले की कोण, उत्तर एखादी व्यक्ती असणारच आहे.
हूम म्हणजे कोणाला, व्यक्तीच उत्तर येणार आहे. वेअर कोठे, कोठे म्हटलं की एखादं प्लेस आन्सर असणार आहे. वाय, वाय म्हटलं की का, का म्हटलं की रिझन, कारण असणार आहे. सो या प्रकारे इझी आहे, पण स्टेप बाय स्टेप जायचं आहे. सो या फॉर्म्युलेचा यूज करून आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन फ्रेम करू शकतो. ग्रामरमध्ये जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवण्याची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते इझी जाणार आहे. प्रॅक्टिससाठी मी आणखीन काही एक्झाम्पल्स देईन, ते तुम्ही सोडवायचे आहेत.